आपली याची मुवमेंट उभा टाकली, नामांतराची चळवळ उभा टाकली आणि नामांतराच्या चळवळीमध्ये मातांग समाजाची सगळी पोरं उतरली। आम्ही सीटूए मध्ये आल्यामुळे ती एक आमची पिढी बर्बाद झाली। नामांतराच्या चळवळीमध्ये मांगाने मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि मांगाची पोरं मारल्या गेली, मांगाची घरं जाळल्या गेली आणि जी होती ती कुणी जेलमध्ये गेली। त्याच्यामध्ये एक आमची पिढी बर्बाद झाली। आज जे आमचे भाऊ आम्हाला सांगतायत की तुम्हाला शिकायला कोणी तुमचे हात धरले होते का, तर भावांनो हे कारण आहे। मांग का पाठीमागे राहिला त्याचं हे कारण आहे। आम्ही चळवळीत खांद्याला खांदा लावून लढलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही लढणार आहोत। लढायचंय का नाही लढायचंय? आणि आम्ही जर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जंग पछाडूत असू तर तुम्ही सुद्धा साथ देणार आहेत का नाही देणार आहात, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्हाला देखील साथ द्यावा लागेल। आमचं स्वप्न फक्त आरक्षण घेणं नाही आहे। अरे आरक्षण तर आम्ही घेऊच, पण आरक्षण घेऊन इथल्या मनोवादाला सुद्धा आम्ही गाडून टाकू, यासाठी आम्ही जिवंत आहेत या देशामध्ये, या महाराष्ट्रात। मनोवादाला सुद्धा आम्ही गाडू, परंतु त्या मनोवादाला गाडायचा असेल तर आम्हाला एक विचार करावा लागेल। तो काय विचार आहे? तो विचार आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती शासनकर्ती जमात बनायचं। आणि आम्हाला जर जमात बनायचं असेल, शासनकर्ती जमात बनायचं असेल, माझ्या बौद्ध बांधवांना मला विचारायचंय, सांगायचंय, शासनकर्ती जमात तुम्हाला एकट्याला राहून बनता येणार नाही। आपल्याला जर शासनकर्ती जमात बनायचं असेल तर माराला, मांगाला आणि इथल्या 18 पगड जातीला सोबत आपल्याला बांधावा लागेल। आणि त्यांना सोबत बांधायचं असेल तर तुम्हाला अगोदर मांगाला जवळ घ्यावा लागेल, मांगाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा द्यावा लागेल। मला इथं सांगितलं पाहिजे, आज मातंग समाज ही कुणाकडे तरी मागतोय, बौद्ध समाज ही कुणाला तरी सांगतोय की यांना देऊ नका। अरे आपण दोघंही मागण्याच्या लाईन मध्ये आहे। माझ्या बांधवाला मला सांगायचं आहे, अरे देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेले आहेत, कुठपर्यंत या देशात आम्ही मागायचं? अरे आम्ही देणारे बनणार आहेत का नाही? देणारे बनायचे असेल तर आमच्याकडे काय ट्रेनिंग आहे, काय प्लॅन आहे, कशा पद्धतीने देणारे बनायचं? आम्ही उत्तर प्रदेशमध्ये बघितलं पाहिजे। उत्तर प्रदेशमध्ये आमच्या समाजाचा 5-5 वेळेस मुख्यमंत्री बनतोय आणि महाराष्ट्रामध्ये महार उभा टाकला की त्याला पाडल्या जात आहे, मांग आमदारकीला उभा टाकला की त्याला पाडल्या जात आहे, कारण म्हणते महारापेक्षा तंबार भरा। म्हणून माझ्या बौद्ध बांधवाला देखील मला सांगायचं आहे, भावांनो, तुमचा जो महाराष्ट्राला चमार तुमच्या सोबत येऊन म्हणत असेल की आम्ही तुमच्या सोबत आहेत, अजिबात हे होणार नाही। आम्हाला हे माहित आहे, महाराचा नैसर्गिक मित्र जर कोण होऊ शकतो तो तो मांगच होऊ शकतो। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष। उत्तर प्रदेशमध्ये जर 5-5 वेळेस आमच्या समाजाचा मुख्यमंत्री होत असेल तर महाराष्ट्रात का होत नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल आणि तो विचार आम्ही केलेला आहे। कारण कि किसी को जर मिला है भीम का, किसी को घर मिला है भीम का, किसी को जर मिला है भीम का, किसी को घर मिला है भीम का। अरे कागज की गठड़ियों में हमें तो सर मिला है भीम का, हमें तो सर मिला है भीम का। म्हणून ही चळवळ बाबासाहेबांच्या विचारावरती, अण्णाभाऊ साठेंच्या विचारावरती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे। आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे आणि कोणीही कितीही विरोध केला, कोणीही किती रोखायचा प्रयत्न केला तर आता हा काफिला रोखता कामा नये। म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा आवाज आपल्याला बुलंद करावा लागेल आणि या सरकारला सांगावं लागेल। आमचे काही आता विरोधी पक्षामधले नेते आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले, जे स्वतःला पुरोगामी समजतात। अरे बाबा हो, तुम्हाला आतापर्यंत या मांगांनी, महारांनी, सगळ्यांनी तुम्हाला पुरोगामी म्हणून मत दिले ना? तुम्हाला मांगाचे मत मिळाले नाही का? वडट्टीवारला विचारतोय मी, मांगाचे मत वडट्टीवारला त्याच्या काँग्रेस पक्षाला मिळाले नाही का? का बाबा झोपला का? रात्राची उतरली नाही घेतलेली?
काल सभागृहामध्ये म्हणले काय गरज आहे द्यायची. हा अरे बाबा तुहात राज्य होतं तिकडं 2 राज्यामध्ये काँग्रेसचं त्यांनी केलं. इथं काय प्रॉब्लेम आहे बाबा तुला. कशासाठी विरोध. तुम्ही जर स्वतःला पुरोगामी म्हणत असाल, तुम्ही शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या राज्यातले रहिवासी म्हणत असाल, तर तुम्हाला या वंचित घटकाच्या न्याय मागणीला विरोध करता येणार नाही. आणि तुम्ही जो विरोध करताय, आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला, माझं इथून आव्हान आहे, सुमित्राताई पवार यांनी त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे. राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे उपवर्गीकरणाला घेऊन. आणि तुम्ही जर विरोध करणार असाल, 29ला शेड्यूल कास्ट मधला 2 नंबरचा मातांग समाज म्हणजे एससी कास्ट मधला सगळ्यात जास्त 2 नंबरचे मत असणारा हा समाज आहे. 29 मध्ये तुमचा टांगा आम्ही पलटी केल्याशिवाय राहणार नाही. केल्याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुद्धा आम्ही टांगा पलटी करू. हा आमचा इथून इशारा आहे. जर तुम्ही थांबलात तर 29ला काय करायचं आम्ही विचार करू. भाजपला आणि त्यांना आम्ही मतं दिले नाही आतापर्यंत. आम्ही म्हणलं हे जातीवादी आहेत म्हणून आम्ही मतं दिले नाही.